नमस्ते, माझं नाव विश्वेश जपके. मी नगराध्यक्ष पदासाठी आत्ता फॉर्म भरलेला आहे आणि मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. एकंदरीत आता महाविकास आघाडीचं चित्र कसं असणार आहे? तुम्ही फॉर्म अपक्ष म्हणून भरलाय म्हणता, तर पक्षाकडून आहे का नाही? नाही, पक्षाकडून नाही आहे. मी अपक्ष म्हणूनच फॉर्म भरलेला आहे आणि आता येत्या काही दिवसामध्ये ज्या काही आघाड्या आहेत किंवा काय आहेत त्या क्लिअर होतील असं मला वाटतंय. म्हणजे जे 21 तारखेपर्यंत जे परत घ्यायची मुदत आहे किंवा याच्यामध्ये पण मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. नगराध्यक्ष काळात तुम्ही काँग्रेसकडून उमेदवारी तुम्ही अपक्ष फॉर्म भरला? नाही, ही थोडीशी चुकीची माहिती आहे किंवा आहे. मी कधीच काँग्रेस पक्षाकडून वगैरे असं काही हे केलेलं नव्हतं. ते मीडियामध्ये कसं गेलं ते माहीत नाही, पण सुरुवातीपासून आम्ही अपक्ष किंवा माझं असं म्हणणं आहे की अपक्ष किंवा कुठल्या पक्षाच्या म्हणण्यापेक्षा मी ज्यावेळी मी उमेदवार आहे म्हणून सांगितलं त्यावेळी आम्ही सर्व पक्षांकडे गेलो होतो आणि एक सांगोल्याच्या विकासासाठी एक सगळे चांगली टीम बनवूया. म्हणजे प्रत्येक पक्षातून वेगवेगळे चांगले नगरसेवक येतील आणि असं मिळून एक चांगलं पॅनल बनवूया हा प्रस्ताव घेऊन आम्ही सर्व पक्षांकडे गेलो होतो. पण तुम्हाला माहिती आहे की राजकीय पक्षांचे स्वतःचे काही विषय असतात, त्यामुळे ते होऊ शकलं नाही. आता तुमच्याबरोबर कुठले राजकीय पक्ष किंवा कुठल्या संघटना असं मला म्हणता येणार नाही डायरेक्टली, किंवा राजकीय पक्षही म्हणता येणार नाही, कारण पिक्चर तुम्ही बघितलं की अगदी शेवटच्या क्षणी क्लिअर झालं. तर आत्ता तर मी सध्या अपक्ष म्हणूनच उभे आहे. पुढं बघूया की जसे जसे फॉर्म्स क्लिअर होत जातील त्या पद्धतीने बरेच लोक आमच्याबरोबर जोडले जातील अशी मला अपेक्षा वाटते. असं की भाजप पक्षाकडून तुम्हाला नगराध्यक्ष नाही, असं डायरेक्ट नाही म्हणता येणार. मी जसं म्हटलं की मी ज्यावेळी फॉर्म भरायचं ठरवलं किंवा मी ज्यावेळी निवडणूक लढवायची ठरवली त्यावेळी आम्ही सगळ्या पक्षांकडे गेलो होतो आणि असा प्रस्ताव दिला होता की आपण सगळे मिळून एक चांगलं पॅनल बनवूया आणि सांगोल्याला जे पूर्वीचं गतवैभव होतं आपलं ते आपण परत आणूया. पण ते सक्सेस झालं नाही असं मला वाटतंय. एक मूठ जी बांधायची होती सगळ्यांची ती मूठ बांधली गेली नाही असं मला वाटतंय. नाही, आता फक्त नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज आहे का पूर्ण पॅनल तुम्ही उभा करणार? माझ्याकडे बरेचसे लोक आहेत ॲक्च्युली. आम्ही सगळेच जण अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि मी जसं म्हटलं तसं जसं दिवस जातील पुढचे, म्हणजे परत घ्यायची जी मुदत आहे 21 तारीख किंवा त्याच्या आधी, त्याच्यानुसार ती गोष्टी क्लिअर होतील. पण नक्कीच बरेचसे अपक्ष लोक प्लस माझे स्वतःचे काही लोक आहेत जे बऱ्याचशा वॉर्ड्समधून प्रभागामधून आम्ही उभे केलेले आहेत. म्हणजे माझ्यासाठी ते लढत आहेत ॲक्च्युली. तालुक्यात तिसरी आघाडी म्हणून तुमचा पर्याय उपलब्ध दिसेल का? 100% असेल असं वाटतंय. पण मी म्हटलं तसं मी आत्ताच काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. जे काही 3-4 दिवसामध्ये ज्या सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये या गोष्टी क्लिअर होतील. पण एक शाश्वत आपल्याला एक चांगलं पॅनल बनवायचं आहे असा विचार माझा नक्कीच आहे.